ICDS अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती 2026 साठी आपण रॅपिड रिव्हिजन घेत आहोत. यामध्ये एकूण 50 प्रश्न असणार आहेत आणि ते तुम्ही सोडवून मग कमेंट बॉक्स मध्ये तुमचा स्कोर लिहायचा आहे. परीक्षा कधी होऊ शकते त्याच्यामुळे आपण तयारी करायला हवी. पहिला प्रश्न, ICDS योजनेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? 1975, 1972, 1980, 1985. ICDS योजनेची सुरुवात 1975 ला झालेली आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमचा मुख्य उद्देश काय आहे? बालकामगार निर्मूलन, मुलांमधील आजार व जन्मदोषांचे लवकर निदान व उपचार, शिष्यवृत्ती देणे, कुपोषण सर्वेक्षण. तर मुलांमधील आजार व जन्मदोषांचे लवकर निदान व उपचार करणे हा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. रेफरल सर्व्हिस म्हणजे काय? लाभार्थ्यांना गरजेनुसार आरोग्य संस्थेकडे पाठवण्याची सेवा, आर्थिक मदत, शालेय प्रवेश, रेशन वाटप. तर लाभार्थ्यांना गरजेनुसार आरोग्य संस्थेकडे पाठवण्याची सेवा म्हणजे रेफरल सर्व्हिस होय. ICDS अंतर्गत पूरक पोषण आहार कोणाला दिला जातो? फक्त गर्भवती महिला, 0 ते 6 वर्ष मुले, गर्भवती व स्तनदा माता, फक्त किशोरी मुली की फक्त वृद्ध व्यक्ती? तर ICDS अंतर्गत पूरक पोषण आहार हा 0 ते 6 वर्ष मुले, गर्भवती व स्तनदा मातांना दिला जातो. अंगणवाडी केंद्रात बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कोणती सेवा महत्त्वाची आहे? पूर्व प्राथमिक शिक्षण, वाहन प्रशिक्षण, संगणक प्रोग्रामिंग, बँकिंग शिक्षण. अंगणवाडी केंद्रात बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्व प्राथमिक शिक्षण ही सेवा दिली जाते. भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे? टिहरी, हिराकूड, सरदार सरोवर, नागार्जुन सागर. भारतातील सर्वात लांब धरण हे हिराकूड आहे. भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी झाले? 1930, 1935, 1942, 1946. तर भारत छोडो आंदोलन 1942 साली झालेलं आहे. ICDS अंतर्गत 3 ते 6 वर्षाच्या मुलांना कोणती सेवा दिली जाते? पूर्व प्राथमिक शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण, संगणक शिक्षण. तर ICDS अंतर्गत 3 ते 6 वर्षाच्या मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण दिले जाते. ICDS सेवा खालीलपैकी कोणती नाही? लसीकरण, आरोग्य तपासणी, पूरक पोषण, रोजगार हमी. ICDS च्या एकूण 6 सेवांपैकी रोजगार हमी ही योजना त्यात नाही, ही सेवा त्यात नाही. खालील विधाने विचारात घ्या. सन 1905 मध्ये बंगालची फाळणी झाली. बंगालची फाळणी लॉर्ड कर्झनच्या काळात झाली. फक्त 1 बरोबर, फक्त 2 बरोबर, 1 आणि 2 दोन्ही बरोबर, दोन्ही चुकीची. दोन्ही विधाने बरोबर आहेत. 1905 ला बंगालची फाळणी झाली आणि त्यावेळी लॉर्ड कर्झन होता. आपले 10 प्रश्न पहिले कंप्लीट झालेले आहेत. आता आपण नवीन सेट 11 ते 20 सुरू करणार आहोत. खालील विधाने विचारात घ्या. सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 ही केंद्र शासनाची योजना आहे. या योजनेचा उद्देश कुपोषण कमी करणे आहे. फक्त 1 बरोबर, फक्त 2 बरोबर, 1 आणि 2 दोन्ही बरोबर, दोन्ही चुकीची. तर आपली दोन्ही विधाने बरोबर आहेत. केंद्र शासनाची योजना आहे आणि कुपोषण कमी करणे हा मुख्य उद्देश आहे. अंगणवाडी केंद्रात वाढ चार्ट, ग्रोथ चार्ट
कशासाठी वापरला जातो? मुलांची उंची व वजनाच्या वाढीवर लक्ष ठेवण्यासाठी, शालेय उपस्थिती नोंदवण्यासाठी, उत्पन्न मोजण्यासाठी, औषधांचा साठा तपासण्यासाठी. अंगणवाडी केंद्रात वाढ चार्ट हा मुलांची उंची व वजनाच्या वाढीवर लक्ष ठेवण्यासाठी वापरला जातो. ICDS मधील न्यूट्रिशन अँड हेल्थ एज्युकेशन मुख्यतः कोणासाठी असते? गर्भवती व स्तनदा माता तसेच 15 ते 49 वर्ष वयोगटातील महिला, फक्त पुरुष, फक्त शिक्षक, फक्त डॉक्टर. ICDS मधील न्यूट्रिशन आणि हेल्थ एज्युकेशन हे गर्भवती व स्तनदा माता तसेच 15 ते 49 वर्ष वयोगटातील महिलांसाठी असते. खालील विधाने विचारात घ्या. राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वय 30 वर्ष आहे. राज्यसभा कधीही बरखास्त होत नाही. फक्त 1 बरोबर, फक्त 2 बरोबर, 1 आणि 2 दोन्ही बरोबर, दोन्ही चुकीचे. दोन्ही विधाने बरोबर आहेत. राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी वय 30 वर्ष आहे आणि ती कधीही बरखास्त होत नाही. कोण? राज्यसभा. खालील विधाने विचारात घ्या. वित्त आयोगाची स्थापना कलम 280 अंतर्गत केली जाते. वित्त आयोगाची नियुक्ती राष्ट्रपती करतात. फक्त 1 विधान बरोबर, फक्त 2 विधान बरोबर, 1 आणि 2 दोन्ही बरोबर, दोन्ही चुकीचे. दोन्ही विधाने बरोबर आहेत. कलम 80 अंतर्गत 280 अंतर्गत वित्त आयोगाची स्थापना राष्ट्रपती करत असतात. GDP मध्ये देशात एका वर्षात तयार झालेल्या अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य समाविष्ट असते. GDP मध्ये केवळ अंतिम वस्तूंची गणना केली जाते. फक्त 1 बरोबर, फक्त 2 बरोबर, 1 आणि 2 दोन्ही बरोबर, दोन्ही चुकीची. दोन्ही विधाने आपली बरोबर आहेत. GDP हे एका वर्षात तयार झालेल्या अंतिम वस्तू व सेवांचे मूल्यमापन असते आणि केवळ अंतिम वस्तूचीच गणना GDP मध्ये होत असते. प्रश्न 17वा कम्प्युटर विषयक. खालील विधाने विचारात घ्या. HTTP म्हणजे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. HTTPS मध्ये डेटा एन्क्रिप्ट केला जातो. फक्त 1 बरोबर, फक्त 2 बरोबर, 1 आणि 2 दोन्ही बरोबर, दोन्ही चुकीची. तर विधाने दोन्ही बरोबर आहेत. HTTP म्हणजे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल आणि HTTPS मध्ये डेटा एन्क्रिप्ट केला जातो. प्रश्न 18वा. खालील विधाने विचारात घ्या. प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2015 याविषयी. हा कायदा केवळ विवाहित महिलांनाच संरक्षण देतो. या कायद्यात प्रोटेक्शन ऑफिसरची नियुक्ती करण्याची तरतूद आहे. फक्त विधान 1 बरोबर, फक्त विधान 2 बरोबर, 1 आणि 2 दोन्ही बरोबर, दोन्ही चुकीची. दोन्ही विधाने बरोबर नाहीत. सॉरी, 1 चुकीचं आहे. विधान 2 हे बरोबर आहे. विवाहित महिलांना संरक्षण लागू नाही, तर ज्यांचा पण छळ झालेला आहे अशा महिलांना पण हा कायदा लागू ठरतो आणि प्रोटेक्शन ऑफिसरची नियुक्ती या कायद्याची तरतूद आहे. गंभीर कुपोषित बालक आढळल्यास अंगणवाडी सेविकेने प्रथम काय करावे? दुर्लक्ष करावे, आरोग्य संस्थेकडे किंवा वैद्यकीय अधिकाऱ्याकडे संदर्भित करावे, शाळेत पाठवावे, घरीच ठेवावे. गंभीर कुपोषण आढळल्यास अंगणवाडी सेविकेने त्या बालकास आरोग्य संस्थेकडे किंवा वैद्यकीय अधिकाऱ्याकडे संदर्भित करावे. प्रश्न 20वा. ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डचे अध्यक्ष कोण असतात? जिल्हाधिकारी, प्रथम श्रेणीचे न्यायिक दंडाधिकारी किंवा महानगर दंडाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा न्यायाधीश. तर ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डचे अध्यक्ष हे प्रथम श्रेणीचे न्यायिक दंडाधिकारी किंवा महानगर दंडाधिकारी असतात.
खालील विधाने विचारात घ्या. भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. कॅग म्हणजेच भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांचा कार्यकाळ 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्षे यापैकी जे आधी होईल तोपर्यंत असतो. फक्त विधान 1 बरोबर, फक्त दुसरे विधान बरोबर, 1 आणि 2 दोन्ही बरोबर, दोन्ही चुकीची. दोन्ही विधाने बरोबर आहेत. कॅगची नियुक्ती राष्ट्रपती करतात आणि वयाची 65 वर्षे किंवा कार्यकाळ 6 वर्ष पूर्ण होईपर्यंत ते पदावर असतात. खालीलपैकी कोणत्या कलमात भारताला राज्याचा संघ युनियन ऑफ स्टेट असे म्हटले आहे? कलम 2, कलम 1, कलम 3, कलम 5. कलम 1 मध्ये भारताला राज्याचा संघ असे म्हटले आहे. खालील विधाने विचारात घ्या. लोकसभेचा कार्यकाळ सामान्यतः 5 वर्षाचा असतो. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात लोकसभेचा कार्यकाळ एका वेळी जास्तीत जास्त 1 वर्षाने वाढवला जातो. फक्त विधान 1 बरोबर, फक्त विधान दुसरे बरोबर, 1 आणि 2 दोन्ही बरोबर, दोन्ही चुकीचे. तर आपली दोन्ही विधाने बरोबर आहेत. लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो आणि राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात लोकसभेचा कार्यकाळ एका वेळी जास्तीत जास्त 1 वर्षाने वाढवता येतो. ICDSचा प्रमुख उद्देश कोणता आहे? बालकांचा पोषण, आरोग्य व सर्वांगीण विकास सुनिश्चित करणे, औद्योगिक विकास, निर्यात वाढ, कर संकलन वाढवणे. बालकांचा विकास, आरोग्य व सर्वांगीण विकास सुनिश्चित करणे हा ICDSचा मुख्य उद्देश आहे. संगणकाचा जनक कोणाला मानले जाते? चार्ल्स बॅबेज, बिल गेट्स, ॲलन ट्युरिंग, स्टीव्ह जॉब्स. चार्ल्स बॅबेज यांना संगणकाचा जनक मानले जाते. रॅम ही कोणत्या प्रकारची मेमरी आहे? परमनंट, प्रायमरी, सेकंडरी, ऑप्टिकल. रॅम ही प्रायमरी स्वरूपाची मेमरी आहे. NFSA चा संबंध कशाशी आहे? अन्न सुरक्षा, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण. अन्न सुरक्षा योग्य उत्तर आहे. NFSA म्हणजे नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट. पॉश ऍक्ट 2013 कशाशी संबंधित आहे? महिलांच्या कार्यस्थळी लैंगिक छळ प्रतिबंध, बालमजुरी, शिक्षण, विवाह. पॉश ऍक्ट 2013 हा महिलांच्या कार्यस्थळी लैंगिक छळ प्रतिबंध करण्यासाठी आहे. JJ ऍक्ट म्हणजे काय? ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट, ज्युडिशियल जस्टिस ऍक्ट, जॉब जस्टिस ऍक्ट, जॉइंट ज्युडिशरी ऍक्ट. JJ ऍक्ट म्हणजे ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट होय. व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? रिकेट्स, स्कर्वी, बेरीबेरी, रातआंधळेपणा. व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे स्कर्वी हा रोग होतो. प्रथिनांचा मुख्य उपयोग काय? ऊर्जा देणे, शरीराची वाढ व दुरुस्ती करणे, दृष्टी, रक्त गोठवणे. प्रथिनांचा मुख्य उपयोग ऊर्जा देणे आहे. पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीने मिळाला? 42वी घटना दुरुस्ती, 44वी घटना दुरुस्ती, 73वी घटना दुरुस्ती, 74वी घटना दुरुस्ती. 73व्या घटना दुरुस्तीने पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा मिळालेला आहे. भारतात मतदानाचे किमान वय किती आहे? 16, 18, 21, 25. भारतात मतदानाचे किमान वय 18 वर्ष आहे.
इस्रोचे मुख्यालय कुठे आहे? मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई. बेंगळुरू हे आपलं योग्य उत्तर आहे, जे कर्नाटकमध्ये आहे. मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून कोण ओळखले जातात? डॉक्टर APJ अब्दुल कलाम, विक्रम साराभाई, होमी भाभा, सतीश धवन. मिसाईल मॅन ऑफ इंडिया डॉक्टर APJ अब्दुल कलाम आहेत. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणारे हार्मोन कोणते? थायरॉक्सिन, इन्सुलिन, एड्रेनालिन, टेस्टोस्टेरॉन. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणारे हार्मोन इन्सुलिन आहे. महाराष्ट्रातील ताडोबा कशासाठी प्रसिद्ध आहे? वाघ, सिंह, हत्ती. महाराष्ट्रातील ताडोबा वाघासाठी प्रसिद्ध आहे. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल. संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. खालीलपैकी कोणता सूक्ष्म पोषक मायक्रोन्यूट्रियंट आहे? कार्बोहायड्रेट, प्रथिने, जीवनसत्व ए, स्निग्ध पदार्थ. सूक्ष्म पोषक विटॅमिन ए आहे. खालीलपैकी कोणता वायू हरितगृह वायू आहे? ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड, हायड्रोजन. कार्बन डायऑक्साइड हा हरितगृह वायू म्हणजेच ग्रीन हाऊस गॅस आहे. MS वर्ड मध्ये मजकूर कॉपी करण्यासाठी शॉर्टकट कोणता? Ctrl+X, Ctrl+C, Ctrl+V, Ctrl+Z. कॉपी करण्यासाठी आपण Ctrl+C वापरतो, तर पेस्ट करण्यासाठी Ctrl+V वापरतो. भारतीय राज्यघटनेचा संरक्षक कोण आहे? संसद, सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रपती, पंतप्रधान. भारतीय राज्यघटनेचा संरक्षक सर्वोच्च न्यायालय आहे. पोषण ट्रॅकर ॲपचा उपयोग कशासाठी केला जातो? शेती नोंदणी, ICDS लाभार्थी व पोषण सेवा व्यवस्थापन, बँक व्यवहार, मतदान. पोषण ट्रॅकर ॲपचा वापर ICDS लाभार्थी व पोषण सेवा व्यवस्थापन करण्यासाठी होतो. भारत छोडो आंदोलनाच्या वेळी भारताचे व्हॉइसरॉय कोण होते? लॉर्ड लिनलिथगो, लॉर्ड माउंटबॅटन, लॉर्ड कर्झन, लॉर्ड रिपन. भारत छोडो आंदोलनाच्या वेळी भारताचे व्हॉइसरॉय होते लॉर्ड लिनलिथगो. महागाई नियंत्रित करण्यासाठी RBI प्रामुख्याने कोणते धोरण वापरते? वित्तीय धोरण, चलनविषयक धोरण, औद्योगिक धोरण, व्यापार धोरण. महागाई नियंत्रित करण्यासाठी RBI चलनविषयक धोरण वापरते. CPU ला संगणकाचे काय म्हणतात? डोळे, हृदय, मेंदू, स्मृती. CPU ला संगणकाचा मेंदू म्हणतात. राष्ट्रीय पोषण महिना कोणत्या महिन्यात साजरा केला जातो? जानेवारी, मार्च, सप्टेंबर, डिसेंबर. राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर मध्ये सेलिब्रेट केला जातो. सुकन्या समृद्धी योजना कोणासाठी आहे? ज्येष्ठ नागरिक, मुलींच्या भविष्यासाठी बचत योजना, शेतकरी, बेरोजगार युवक. मुलींच्या भविष्यासाठी बचत योजना सुकन्या समृद्धीचा उद्देश आहे. खालीलपैकी कोणती नदी
पश्चिमेकडून वाहून अरबी समुद्राला मिळते? नर्मदा नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते. शेवटचा प्रश्न. भारतात राष्ट्रीय महिला आयोग नॅशनल कमिशन फॉर वुमन ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1989, 1990, 1992, 1995. 1992 ला राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली. आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. प्रश्न तुम्हाला एकदम बरोबर सुटले असतील. तुमची रिव्हिजन, तुमचा अभ्यास योग्य पद्धतीवर असेल. तुमचा जो पण स्कोर असेल कमेंट बॉक्स मध्ये मला लिहून पाठवा. आणि काही चुकलं असेल तर तेही मला मेन्शन करा. आणि आवडला असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.